नमस्कार. आता आपण आहोत कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये आणि या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने घड्याळाला 4 उमेदवार आणि तुतारीसह 1 उमेदवार असे 5 उमेदवार झालेत. हालांकी राष्ट्रवादीची आघाडी असताना सुद्धा असं का झालं असा प्रश्न नागरिकांना पडलाय. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले. पाहूयात काय म्हणतायत रोहित पवार. नाही, इथं लोकांशी चर्चा केल्यानंतर बऱ्यापैकी आम्ही जेव्हा फिरतो, जेव्हा ज्या पद्धतीचा प्रतिसाद हा मनीषाताईंना मिळतो, तेव्हा नक्कीच एक आहे की ताई लोकांमध्ये गेलेल्या आहेत, लोकांशी भेटलेल्या आहेत, लोकांशी चर्चा केलेली आहे आणि लोकांचं मत आहे काय झालं तरी उच्च शिक्षित एक आपले ज्या उमेदवार आहेत तुतारी या चिन्हावर ज्या उभ्या आहेत त्यांना 100% इथले लोक निवडून देतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. आणि या बाबतीत स्थानिक भाजपचे जे कोणी नेते आहेत, जे महानगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व होतं, हे ते फेल ठरलेले आहेत अशी लोकांची भूमिका आहे. तर बघा, काय झालं तरी अपेक्षा एवढीच होती की एकत्रित लढणं फार महत्वाचं होतं. पण जेव्हा नियोजन केलं जातं, काही कार्यकर्ते असतात स्वतःचा विचार करून तिथं पुढाकार घेत कुठंतरी एक काही इतर कार्यकर्त्याला अंधारात ठेवलं जातं. याच्यामध्ये नेत्यांवर बोलून काय फायदा नाही. इथं लोकल लेवलला त्या गोष्टी तिथं झाल्या होत्या. आता तुम्ही जर बघितलं तर इथे मनीषाताई या एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर राहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने इथं पॅनल होत असताना योग्य पद्धतीचं होणं हे अपेक्षित होतं. पण लोकांनाही माहिती आहे की इथं घोळ हा स्थानिक काही नेत्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याच्यामुळे लोक हे मनीषाताईंबरोबर तिथं आहे. म्हणजे कुठेही स्वार्थ मनामध्ये न ठेवता फक्त कार्यकर्ते, कारण का शेवटी यांच्या पाठीमागे सुद्धा कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांचं ऐकून एकनिष्ठ त्या राहिल्या आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे. सगळे सर्वे जर आपण बघितले आणि आपल्यासारख्या अभ्यासू पत्रकारांशी बोलल्यानंतर हे सर्व सर्वे सकारात्मक मनीषाताईंच्या बाजूली आज दिसतात. नागरिकांना मी हेच आव्हान देणार आहे की महानगरपालिकेमध्ये जे काही स्थानिक महत्वाचे प्रश्न असतात ते सोडवणं तितकंच महत्वाचं असतं. आणि इथं स्थानिक जो आपला नगरसेवक असतो तो आपल्या विचाराचा, उच्च शिक्षित आणि कुठेही मनामध्ये स्वहित नसणारा, म्हणजे जशा मनीषाताई आहेत तसा एखादा आपला स्थानिक नगरसेवक असेल तर तुम्हाला लाईटचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, त्याच्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, इतरही जे काही रस्ते असतात खराब असतात, कुठेतरी पाणी अडत असतं, त्याच्यामध्ये रोगराई वाढत असते, शाळेचे प्रश्न, हे सर्व जर सोडवायचे असतील तर आपल्यातला एक उच्च शिक्षित जग बघितलेला आणि तुमचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवणारा. आणि कुठेही काही काही लोक आमिष देत असतात, यांना पण आमिष त्या ठिकाणी दिली होती, पण त्या धुडकावून नाही, एकनिष्ठ राहून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे या हेतूतून ताई लढत आहेत. असे नगरसेवक जर या भागातून झाले जे होतील असा विश्वास आम्हाला आहे. तर लोकांना दुसरीकडे कुठे जाण्याची जरूरत नाही, सर्वच प्रश्न ताई त्या ठिकाणी सोडवतील असा आम्हाला विश्वास.